हॅलो एव्हरीवन. तर आज आपण एक इंग्लिशची पोएम करणार आहोत विच इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आणि कोणी लिहिली आहे? सुनील शर्मानी. ठीक आहे. तर ही एक इमॅजिनरी पोएम आहे. ठीक आहे. म्हणजे एक लहान मुलगा काय काय इमॅजिन करतो, त्याला ॲक्च्युली काय काय मागण्या आहेत त्याच्या, ते या पोएममध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. ओके, सो लेट्स बिगिन. ओ मून, give me moonlight, basket full or two baskets full, with seeds of moonlight from the city to my village. On the sides of the path, I want to sow many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. So, here the poet, as a child, asking for moonlight and he wants the seeds of moonlight in plenty. इथे त्यांनी काय सांगितलं, जो पोएट आहे, जो की एक लहान मुलगा आहे असं त्यांनी अज्युम केलं, गृहीत धरलं आहे. ठीक आहे. त्याला काय हवं आहे? जास्त मूनलाईट हवी आहे, म्हणजे चंद्राची जे प्रकाश असतो ते हवं आहे त्याला. ठीक आहे. आणि ते भरपूर प्रमाणात हवं आहे. द चाइल्ड डेस्पिरेटली नीड्स द सीड्स ऑफ मूनलाईट टू सो देम ऑन बोथ द साइड्स ऑफ द पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, बिकॉज एव्हरी डे मेनी विलेज पीपल गो टू द सिटी टू अर्न देअर वेजेस. तर इथे काय सांगितलं आहे की त्या लहान मुलाला जास्त प्रमाणात मूनलाईट का हवी आहे? कारण त्याच्या गावातून जे वेजेस असतात, जे डेली वेजेस असतात, म्हणजे रोज कामगार असतात, ते रोज गावाच्या बाहेर जातात पैसे कमवायला. तर घरी येईपर्यंत त्यांना बिलकुल पण प्रकाश नाही भेटत, म्हणजे स्ट्रीट लाईट्स वगैरे नाही आहेत. मग तो चाइल्ड काय विश करतो, जो लहान मुलगा आहे तो चंद्रप्रकाश आहेत त्याच्यासाठी तो मागणी करतो, जेणेकरून मग त्याचे जे लोक आहेत, ते गावातले लोक, ते पुन्हा नीट येऊ शकतील गावी. ठीक आहे. ॲज द विलेज इज फार अवे फ्रॉम द सिटी, वेन द विलेजर्स कम बॅक इन द इव्हनिंग इट इज ऑलमोस्ट डार्क अँड लेट टू रीच बॅक. इकडे तेच सांगितलं आहे की आता गावापासून शहर लांब आहे, मग रोज त्यांच्या गावातून जे विलेजर्स जातात, जे लोक जातात काम करायला, ते पुन्हा येईपर्यंत पूर्ण काळोख झालेला असतो आणि बिलकुल पण लाईट नसते. मग त्याच्यासाठीच तो ह्या मूनलाईटची मागणी करतो देवाकडे. ठीक आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नीदर बस नॉर कार्ट पाइल्स. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. द पाथ और रूट इज व्हेरी डिफिकल्ट अँड डेंजरस as many poisonous creatures like snakes and scorpions are there in the way, and there is no vehicle to bring them safely to their homes. They have to come by walk only, facing all these difficulties. तर इथे काय सांगितलं आहे, जो रस्ता आहे त्या गावकऱ्यांचा तो खूप डिफिकल्ट असतो आणि खूप डेंजरस आहे. ठीक आहे. आणि येता येता खूप पॉयझनस क्रिएचर्स असतात, जसे काय स्नेक्स, साप असतात, विंचू असतो. तर मग तेही येता येता रस्त्यात असतात आणि कोणतीही व्हेकलही नसते, म्हणजे काही गाडी वगैरे पण नाही आहे जेणेकरून ते लोक ट्रॅव्हल करू शकतील. ठीक आहे. पूर्ण रस्ता सुनसान असतो आणि कंपल्सरी चालतच यावं लागतं त्यांना. ठीक आहे. आणि तेच सगळे डिफिकल्टीज फेस करून त्यांना यावं लागतं. ओके. द फादर ऑफ द चाइल्ड इज ऑल्सो गोइंग टू द सिटी फॉर वर्क, हू कम्स लेट ॲट नाईट इन दॅट डार्कनेस. आता जो या मुलाचा फादर आहे, म्हणजे जे वडील आहेत या मुलाचे, तेही सिटीमध्येच जातात काम करायला आणि ते घरी लेट येतात जेव्हा पूर्ण डार्कनेस असतो, जेव्हा अजिबात उजेड नसतो तेव्हा. ठीक आहे. द चाइल्ड इज अस्लीप वेन हिज फादर कम्स बॅक ॲट नाईट. आता जोपर्यंत त्याचे वडील येतात घरी, तोपर्यंत हा जो मुलगा असतो तो झोपलेला असतो पूर्णपणे. ठीक आहे. अँड दॅट इज वाय द चाइल्ड वॉन्ट्स मेनी स्मॉल मून्स ऑन द वे टू इल्युमिनेट द पाथ टू हिज विलेज. आणि म्हणूनच हा जो मुलगा आहे लहान, त्याला भरपूर मून हवेत, मून म्हणजे चंद्र हवेत, जेणेकरून मग प्रकाश पडेल आणि मग तो ऑटोमॅटिकली तो रोडवर पण प्रकाश पडणारच ना. आणि मग जे विलेजेस आहेत, जे बाहेर जाऊन काम करतात, त्यांना सोपं पडेल घरी यायला. ही रिअली केअर्स फॉर हिज फादर. आणि तो ॲक्च्युली त्याच्या वडिलांसाठी पण खूप केअर करतो, बिकॉज त्या सगळ्या गावकऱ्यांमध्ये त्याचे वडीलही असतात म्हणून. And he goes back early in the morning while I'm sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight
आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आता इथे काय म्हटलंय, द पोएट फर्दर ॲड्स दॅट इज फादर हू कम्स लेट ड्यू टू डार्कनेस while he is asleep goes to work early in the morning while the child is still sleeping. तर इथे काय सांगितलं आहे, जे वडील त्याचे रात्री लेट येतात कामावरून, ठीक आहे, जे शहरामधून लेट येतात, तर तेव्हाही तो मुलगा झोपलेलाच असतो आणि जेव्हा ते सकाळी जातात ते खूप लवकर निघतात पुन्हा काम करण्यासाठी, तर तेव्हाही तो जो चाइल्ड असतो, तो लहान मुलगा असतो, तो झोपलेलाच असतो. ठीक आहे. इन बोथ कन्क्ल्युजन्स द चाइल्ड इज अनेबल टू मीट हिज फादर. आता या दोन्ही कन्क्ल्युजनमध्ये म्हणजे रात्री पण आणि सकाळी पण तो जो लहान मुलगा आहे त्याला त्याच्या वडिलांना भेटताच येत नाही. ठीक आहे, त्या दोघांची भेटच होत नाही. ही वॉन्ट्स टू लिसन टू द फेरी टेल्स अँड द स्टोरीज अबाउट द वर्ल्ड. ही वॉन्ट्स टू पास क्वालिटी टाईम विथ हिज फादर. तर इथे काय सांगितलं आहे, तो लहान मुलगा काय डिमांड करतो की मला माझ्या वडिलांकडून जे पण स्टोरी टेल्स आहेत, म्हणजे जे स्टोरीज आहेत जे आई वडील लहान मुलांना सांगतात, तर ते त्याला ऐकायचे आहेत. ठीक आहे, आणि त्याला अजून जगाबद्दल माहिती पण करून घ्यायची आहे त्याच्या वडिलांकडून. म्हणून त्याची ती एक कंप्लेंट आहे देवाकडे. ही वॉन्ट्स हिज फादर टू कम बॅक अर्ली इन द इव्हनिंग. आणि तो काय म्हणतो की मला माझे वडील लवकर घरी हवेत. इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी लवकर घरी आलेले हवेत, जे लेट येतात ते नको आहेत. सो ही वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून. मग म्हणून तो काय बोलतो की मला म्हणून भरपूर मूनलाईट हवी आहे मूनकडून, म्हणजे चंद्रप्रकाश हवा आहे मूनकडून, चंद्राकडून. ठीक आहे, ज्याच्याकडून लाईट येईल रोड्सवर आणि त्याचे वडील लवकर घरी येतील. ही इज रेडी टू पे फॉर इट. ही वॉन्ट्स इट ऑन लोन बिकॉज ही वॉन्ट्स हिज फादर विथ हिम एंटायरली अँड सेफली. तर तो काय रिक्वेस्ट करतो की तो त्याच्यासाठी पे करायला पण तयार आहे. ठीक आहे, हे एक गंमत म्हणून सांगितलं आहे. ठीक आहे, इमॅजिनरी आहे ना, म्हणून तो काय खरंच काय लोन वगैरे घेणार नाही आहे. तर तो तेच सांगतो, तो लहान मुलगा, की मी लोन द्यायलाही तयार आहे, पण काही करून मला माझे वडील लवकर घरी पाहिजेत आणि ते लवकर नाही, मला सेफली ते घरी आलेले पाहिजेत. म्हणून तो तशी चंद्राकडे डिमांड करतो. ठीक आहे. तर हा शेवटचा स्टांजा होता आपल्या पोएमचा. इथेच आपली पोएम एंड होते. आता कन्क्ल्युजन काय असेल या पोएमचं? ठीक आहे. सो द चाइल्ड अगेन अर्नस्टली रिक्वेस्ट द मून टू गिव्ह अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट सो दॅट ही कॅन सो द सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द विलेज फ्रॉम द सिटी. तर इथे तेच सांगितलं आहे, जो तो लहान मुलगा आहे तो खूप रिक्वेस्ट करतो मूनला, चंद्राला, की तुम्ही मला भरपूर मूनलाईट द्या. ठीक आहे, जर तुम्ही असं केलं तर मी जे सीड्स आहेत, ठीक आहे, म्हणजे बीज आहे, ते मी तिकडे लावेल आणि मग त्याच्यानंतर तेही मी दोन्ही साईड्सला लावेल रोडच्या, जेणेकरून मला खूप जास्त चंद्राचा प्रकाश मिळेल. आणि मग जे ते गावातले लोक बाहेर जात होते, ठीक आहे, काम करायला, ते पुन्हा येताना त्यांना खूप लाईट मिळेल रोडवर आणि मग जेणेकरून ते खूप सेफली परत घरी येतील. ठीक आहे, कारण आता काय होत होतं, पूर्ण डार्क होतं. ठीक आहे, अजिबात प्रकाश नव्हता, तर मग त्यांना धोका होता. जे डेंजरस ॲनिमल्स होते, स्नेक्स होते, ठीक आहे, नंतर अजून पण जे ॲनिमल्स होते त्यांच्याकडून त्यांना खूप धोका होता. तर तो लहान मुलगा फक्त ती एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की मला भरपूर जास्त मूनलाईट द्या, जेणेकरून मी माझ्या गावकऱ्यांना आणि त्या गावकऱ्यांमध्ये त्याचे वडीलही येतात, त्यांना हेल्प करू शकेल. समजलं? आता ग्लॉसरी बघूया या पोएमची, म्हणजे जे मिनिंग्स आहेत ते बघूया. तर फर्स्ट काय, मूनलाईट. मूनलाईट म्हणजे काय, लाईट ऑफ द मून, म्हणजे जो चंद्राचा प्रकाश असतो त्याला मूनलाईट म्हणतात. नंतर काय, होल. होल म्हणजे एंटायर, म्हणजे संपूर्ण. स्कॉर्पियन्स इज अ काइंड ऑफ स्पायडर विथ पॉयझनस स्टिंग इन इट्स टेल, म्हणजे कोण, विंचू, त्याला स्कॉर्पियन्स म्हटल्या. प्लाईज म्हणजे गोज टू अँड फ्रो, म्हणजे खूप लांबपर्यंत जाणं. लोन, द ॲक्ट ऑफ बॉरोईंग, म्हणजे आपण लोन घेतो ना, ठीक आहे, म्हणजे बॉरो करतो, पैसे उसने घेतो, त्याला लोन म्हणतात. टू लाईट इज गिव्ह लाईट टू अ प्लेस, म्हणजे एखाद्या जागेला प्रकाश देणं. ओके. आता ॲप्रिसिएशन बघूया पोएमचं. ठीक आहे. तर टायटल, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? ॲज यू ऑल नो, टायटल काय पोएमचं? इट इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ठीक आहे. पोएट, कवी कोण आहे याचा? हू इज द पोएट ऑफ द पोएम? सो द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. ओके. नंतर थीम काय, सेंट्रल आयडिया काय या पोएमची? ठीक आहे, नक्की पोएम आपल्याला काय सांगते? सो द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम is the loneliness of a child
इन अ रिमोट विलेज अनटच्ड बाय मॉडर्न अम्युनिटीज. तर इथे काय सांगितलं आहे की सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची, एका लहान मुलाची ही एक इमॅजिनेशन आहे. म्हणजे तो इमॅजिन करतोय, एक प्रकारे तो मागणी करतोय कोणाकडे, मूनकडे, ठीक आहे, चंद्राकडे, ठीक आहे, जो की एक रिमोट एरियाचा आहे. रिमोट म्हणजे गावातला आहे, ठीक आहे, आणि तो खूप एकटा पडला आहे, ठीक आहे. तर तो काही मागण्या करतोय चंद्राकडून, ते आपल्याला सांगितलं आहे ह्यात. द चाइल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ दॅट इवन हिज रेमेडी फॉर द लाईट ऑफ द विलेजर्स सीम्स क्वाईट इनिसेंट अँड प्लेन. तर इथे काय सांगितलं आहे, जो लहान मुलगा आहे तो खूप लांब आहे शहरी लाईफमधून, ठीक आहे, आणि तो त्यांचे जे विलेजर्स आहेत, ठीक आहे, जे की खूप इनोसेंट आहेत, म्हणजे खूप साधेभोळे आहेत, तर त्यांच्यासाठीच तो मागणी करतोय त्या लाईटची. आणि त्या विलेजेसमध्ये त्यांचे जो तो लहान मुलगा आहे त्याचे वडीलसुद्धा आहेत, ठीक आहे. कारण तो लहान मुलगा तेच सांगतो की माझे वडील सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात, तर मला त्यांना भेटायलासुद्धा नाही भेटत, ठीक आहे. नाही ते मला दुसऱ्या वडिलांसारखे स्टोरीज वगैरे सांगतात, ठीक आहे, कारण ते रात्री लेट येतात आणि सकाळी लवकर जातात, तर तेव्हा मी दोन्ही वेळ मी झोपलेला असतो, ठीक आहे. तर तो त्याची जे दुःख आहेत ते व्यक्त करतो या पोएममध्ये. आणि मून आहे, जो चंद्र आहे, त्याच्याकडे मागणी करतो भरपूर मूनलाईटची, ठीक आहे, म्हणजे भरपूर चंद्रप्रकाशची. समजलं. आता राईम स्कीम काय या पोएमची, तर ह्या पोएममध्ये काय राईम स्कीम नाहीच आहे. देर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम. का? बिकॉज दिस पोएम इज अ फ्री वर्स, कारण ती एक फ्री वर्स आहे. नंतर फिगर्स ऑफ स्पीच कोणते कोणते आहेत, एक रेपिटेशन आहे, ठीक आहे, एक ॲलिट्रेशन आहे, ठीक आहे, म्हणजे वर्ड्स एकामध्ये वर्ड्स रिपीट होतात, एकामध्ये लेटर रिपीट होतो, आणि एक अपॉस्ट्रॉफी आहे, ठीक आहे, म्हणजे एक दुःखद घटना आहे ना, म्हणून अपॉस्ट्रॉफी आहे, ठीक आहे. तर फिगर्स ऑफ स्पीच कोणते कोणते आहेत, रेपिटेशन आहे, ॲलिट्रेशन आहे आणि अपॉस्ट्रॉफी आहे. मग स्पेशल फीचर्स काय आहेत या पोएमचे, तर स्पेशल फीचर्स बघूया. द पोएम इज रिच इन इट्स इमॅजिनरी. ॲज आय सेड अर्लियर, मी पहिलेही तुम्हाला म्हटलं की खूप चांगली पोएम आहे, खूप रिच आहे इमॅजिनरीमध्ये, कारण खूप चांगलं इमॅजिन करतो तो पोरगा लहान. द वर्ड पोर्ट्रेट ऑफ द चाइल्ड हू डिझायर्स टू लाईट द डार्क पाथ टू हिज विलेज विथ मूनलाईट विल ऑलवेज रिमेन इन अ मेमरी. तर त्यांनी तेच सांगितले की जी त्या लहान मुलाची सोच आहे, ठीक आहे, म्हणजे जे त्याचे विचार आहेत, इनफॅक्ट एवढे चांगले विचार, त्याला मूनलाईट का हवी आहे, कारण जे गावकरी आहेत त्याचे ते स्ट्रगल करत आहेत, ठीक आहे, म्हणून त्याला मूनलाईट हवी आहे. म्हणजे तो किती अनसेल्फिश आहे, किती चांगला विचार करतोय. तर त्याच विचारांमुळे ॲक्च्युली ही पोएम खूप चांगली आहे, इनफॅक्ट, बिकॉज खूप अनसेल्फिश आहे. तो स्वतःचा विचार नाही करत आहे ह्याच्यात, तो त्या जे विलेजर्स आहेत त्यांचा विचार करतोय. ओके, तर तीच आपल्या मनाला ॲक्च्युली लागून जाते, ठीक आहे. द इमेज ब्रिंग्स फोर्थ द इंटेन्स रिमोटनेस ऑफ एन इंडियन विलेज इन द मिडल ऑफ नोवेअर. तर इथे काय सांगितले, जी ही इमेज आहे, ठीक आहे, ती या गावकऱ्यांची प्रकृतीबद्दल सांगते, ठीक आहे. म्हणजे गावी लोक किती स्ट्रगल करतात, त्या लोकांना नीट लाईट नाही, शहरी लोकांना लाईट वगैरे पण असते 24 तास, ते त्यांचे नीड्स फुलफिल करू शकतात. तर इकडे त्यांनी तेच दिले की गावी लाईट्स नाहीत, इकडे शहरामध्ये स्ट्रीट लाईट्स पण असतात, पण गावी जे लोक बाहेर म्हणजे सिटीमध्ये कामाला जातात त्यांना पुन्हा येताना लाईट वगैरे पण नसते, ठीक आहे. मग जे ते डेंजरस ॲनिमल्स आहेत, पॉयझनस ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे विंचू आहेत, साप आहेत, ते त्यांना एक प्रकारे अटॅक करू शकतात. सो म्हणून हा लहान मुलगा तीच मागणी करतो की मला मूनलाईट द्या, जेणेकरून मी लाईट्स आणू शकेल गावामध्ये, आणि जेणेकरून जे सगळे गावकरी आहेत तेही त्यात आपापल्या घरी लवकर येऊ शकतील, ठीक आहे. म्हणून तो मागणी करतो चंद्राकडे की तुम्ही मला जास्तीत जास्त तुमची लाईट द्या, ठीक आहे. आता फेवरेट लाईन्स काय आहेत पोएमचे, ठीक आहे. माझे तर हे पर्टिक्युलर लाईन्स आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे लिहू शकतात इनफॅक्ट, ठीक आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, ठीक आहे. तर माझे हे लाईन्स का फेवरेट आहे, कारण तो लहान मुलगा आहे, तो खूप सुंदर अशी मागणी करतो. तो काय म्हणतो की मला लाईट हवी आहे, भरपूर लाईट हवी आहे चंद्राची, जेणेकरून माझे वडील लवकर घरी येतील रात्री,
ठीक आहे, कारण त्याचे वडील रात्री लेट घरी येऊन सकाळी लवकर जायचे आणि तेव्हा तो लहान मुलगा झोपलेला असायचा, तर त्याला त्या वडिलांची माया पण नाही मिळायची. ठीक आहे, आणि मग तसं असल्यामुळे तो फेरी टेल्स पण ऐकू नव्हता शकत, म्हणजे जे स्टोरीज सांगतात पॅरेंट्स आपल्या लहान मुलांना, तर तेही तो ऐकू नव्हता शकत. ठीक आहे, मग म्हणून तसेच त्यांनी मागणी केली त्या मूनकडून की तुझं प्रकाश दे मला हवा तेवढा, मला मूनलाईट दे, जेणेकरून मी लाईट्स लावू शकतो इनफॅक्ट. ठीक आहे, गावामध्ये, आणि जेणेकरून माझे वडीलही लवकर घरी येतील आणि मला जे पण फेरी टेल्स आहेत, जे स्टोरीज आहेत ते मला सांगतील. ठीक आहे, आता वाय आय लाईक दिस पोएम. ओके, सो आय लाईक दिस पोएम फॉर इट सिम्प्लिसिटी. ठीक आहे, मला ही पोएम का आवडते, कारण खूप सिम्पल आहे पोएम, खूप चांगली लिहिली आहे इनफॅक्ट पोएटनी. युझिंग द एव्हरीडे वर्ड्स द पोएट पोर्ट्रेज अ मेमोरेबल इमेज ऑफ द चाइल्ड अँड हिज विलेज. तर इथे काय सांगितलं आहे की रोज यूज होणारे शब्द यूज करून पोएटनी एक मस्त इमेज तयार केली आहे एका लहान मुलाची आणि तिकडच्या लोकांची, म्हणजे गावकऱ्यांची, आणि म्हणून त्याच्या सिम्प्लिसिटीमुळे मला ही पोएम इनफॅक्ट खूप आवडते. ठीक आहे, नाव लेट्स मूव ऑन टू द क्वेश्चन आन्सर सेक्शन. ठीक आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. पोएटला चंद्राकडून काय हवं आहे आणि का. ठीक आहे, सो द पोएट विशेस टू गेट अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून ॲज ही वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. तर इथे काय सांगितलं आहे, पोएटला चंद्राकडून बास्केट फुल म्हणजे एक बास्केट भरून प्रकाश हवं आहे. ठीक आहे, मूनलाईट हवे का, जेणेकरून तो ते बीज त्याच्या गावचे जे रस्ते आहेत तिकडे ठेवेल आणि मग जेणेकरून त्या मूनलाईटनी अजून जास्त मूनलाईट क्रिएट होईल त्याच्या गावात, आणि मग जे गावातून शहरी काम करायला जातात लोक त्यांच्यासाठी भरपूर लाईट क्रिएट होईल, लाईट येईल इनफॅक्ट, आणि त्यांना पुन्हा गावी यायला त्रास नाही होणार. ठीक आहे, बिकॉज काय होतं, त्यांच्या गावी स्ट्रीट लाईटचे नव्हते. ठीक आहे, म्हणून त्या लहान मुलाला मूनलाईट हवी होती भरपूर, जेणेकरून लोक लवकर काम करून त्यांच्याकडे परत येतील आपापल्या घरी. ठीक आहे, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. इकडे काय सांगितलं आहे, सिटी टू विलेजचा जो रोड आहे तो डेंजरस काय आहे इतका. ठीक आहे, घातक काय आहे. सो द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ऑल्सो नीदर बस नॉर कार्ट पाईल्स आर प्रेझेंट इन दॅट पाथ. तर इथे काय सांगितलं आहे, ते का डेंजरस आहे, कारण खूप काळोख असतो एकतर तिकडे, आणि तिकडे साप असतात भरपूर आणि विंचू पण असतात. ठीक आहे, मग ते डेंजरस आहेत सामान्य लोकांसाठी. आणि मेन म्हणजे गावाकडून शहरीकडे जायला, ठीक आहे, एक सुद्धा बस पण नाही आहे आणि कार्ट पाईल्स पण नाही आहेत, म्हणजे जे बुलक कार्ट्स वगैरे असतात ना, ठीक आहे, ते सुद्धा नाही आहेत. म्हणूनच तो गावचा जो रस्ता आहे तो खूप जास्त डेंजरस आहे. ठीक आहे, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. जो पोएट आहे त्याला त्याचे वडील लवकर घरी आलेले का हवेत. द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली सो दॅट ही कॅन हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. कारण त्या लहान मुलाला त्याच्या वडिलांकडून फेरी टेल्स ऐकायचे होते, म्हणजे जे स्टोरीज असतात ना लहान मुलांचे, ठीक आहे, तर ते ऐकण्याची त्याला खूप इच्छा होती, म्हणून त्याला त्याचे वडील लवकर घरी हवे होते. ठीक आहे, नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तर इथे हा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमचा जो संध्याकाळचा वेळ आहे तो कसा स्पेंड करता. तर काय, आय स्पेंड माय इव्हनिंग टाईम विथ माय फॅमिली मेंबर्स बाय प्लेइंग व्हेरियस गेम्स अँड वॉचिंग टेलिव्हिजन टुगेदर. तर इथे मी खूप सिम्पल असं म्हटलं आहे की मी माझा जो संध्याकाळचा टाईम आहे तो मी काही ना काही गेम्स खेळून स्पेंड करतो माझ्या फॅमिलीसोबत, किंवा कधी कधी मी टी व्ही बघतो. ठीक आहे, कधी मी बुक्स वाचतो. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता याच्यात. ठीक आहे, कारण पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. आता कम्प्लीट द फॉलोइंग आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आता जो लहान मुलगा आहे त्याला छोटे छोटे बीज उगवायचे आहेत. ठीक आहे, मूनलाईटचे. कुठून, सिटी टू द विलेज, बरोबर ना, शहरापासून ते त्याच्या गावापर्यंत. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. त्या लहान मुलानुसार
जो विलेजचा मार्ग आहे तो खूप कठीण आहे आणि काय आहे तिकडे भरपूर स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत, ठीक आहे, साप आहेत आणि विंचू आहे. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. त्या लहान मुलाला जे मूनलाईट हवं आहे, जो प्रकाश हवा आहे, तो कशावर हवा आहे, लोनवर हवा आहे, ठीक आहे, उसने घेतोय तो, म्हणजे बॉरो करायचा आहे त्याला तो, ठीक आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट. आता त्या लहान मुलाला लाईट का हवी आहे, का, कारण त्याला असं वाटतं की त्याचे वडील लवकर घरी यायला पाहिजे म्हणून, ठीक आहे. सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. आता नेक्स्ट बघ काय आहे, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे अशी हे लाईन्स दिले आहेत तुला पर्टिक्युलर आणि मग ते काय प्रूव्ह करतात ते त्यांनी सांगितलं आहे. तर फर्स्ट काय, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. म्हणजे काय, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ठीक आहे, म्हणजे जेव्हा वडील माझे घरी येतात तेव्हा मी ऑलरेडी झोपलेलो असतो. नंतर काय, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजे इथे काय सांगितलं, जो मुलगा आहे तो लहान, तो खूप उत्सुक आहे त्याच्या वडिलांकडून जे पण फेरी टेल्स आहेत आणि स्टोरीज आहेत ते ऐकण्यासाठी. ठीक आहे. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्कर पार्ट्स. मग हे काय प्रूव्ह करतं, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स होम अर्ली. मग इथे काय सांगितलं की त्याला डार्कनेस घालवायचं आहे, ठीक आहे, आणि सगळीकडे लाईट आणायची आहे. का, कारण त्याचे जे वडील आहेत ते इझिली घरी यावेत. ठीक आहे, हे फक्त त्याच्या वडिलांसाठी नाही तो बोलत, ते सगळे गावकरी आहेत इनफॅक्ट, ते सगळे लवकर घरी यावेत म्हणून तो असं म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस. तर इथे काय सांगितलं आहे, जो लहान मुलगा आहे त्याला त्याच्या गावातले छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर तो चाइल्ड कसे ते सॉल्व्ह करणार, त्याचे काय विशेस आहेत. तर पहिली विश बघ त्यांनी काय दिले, गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. मग ह्याच्यात काय त्यांनी सांगितलं आहे, द चाइल्ड कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ द विलेज बाय टेकिंग सीड्स ऑफ मूनलाईट अँड सोईंग देम ऑन द साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. तर इथे काय सांगितलं आहे, जो लहान मुलगा आहे तो त्याच्या गावाचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकतो, तो बीज घेऊ शकतो, सीड्स घेऊ शकतो मूनलाईटचे, त्यांना सो करू शकतो. ठीक आहे, म्हणजे उगवू शकतो दोन्ही साईडला रोड्सच्या, जेणेकरून अजून प्रकाश येईल आणि तो प्रकाश कुठपर्यंत असेल, विलेज टू सिटीपर्यंत असेल. ठीक आहे. द वे अँड द होल पार्ट विल लाईट अप अँड नॉट बी डार्क एनिमोर. मग जो मार्ग आहे तो पूर्ण लाईट अप होईल, सगळीकडे प्रकाशच असेल आणि मग बिलकुल अंधार राहणार नाही. ऑल विलेजर्स कॅन रिटर्न होम अर्ली अँड स्पेंड मोर टाईम विथ देअर चिल्ड्रन अँड फॅमिलीज. तर इथे काय सांगितलं आहे, सगळे जे विलेजर्स आहेत, ठीक आहे, सगळे गावकरी आहेत, ते लवकर घरी येतील आणि त्यांना जास्तीत जास्त टाईम मिळेल त्यांचे जे मुलं आहेत आणि जे फॅमिलीज आहेत पर्टिक्युलर त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला. ठीक आहे, कारण आता कसं होत होतं, सगळं अंधार होता, मग ते लोक रात्री लेट यायचे, सकाळी लवकर जायचे, मग सगळ्यांना फॅमिलीसाठी टाईम भेटतच नव्हता बिलकुल, पण त्यांच्या लहान मुलांसाठी पण टाईम नव्हता भेटत. म्हणून हा जो लहान मुलगा आहे तो हेच विश करतो की त्याला ॲटलिस्ट बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहिजे, म्हणजे एक बास्केटभर तरी त्याला तो चंद्राचा प्रकाश हवा आहे. ठीक आहे, तर हे सगळे लाईन्स हेच जस्टिफाय करतं इनफॅक्ट. ओके. आता बी पार्ट काय दिलं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आता इथे काय सांगितलं आहे, तो जे डार्क रूट आहे, जिथे अंधार आहे, त्याला तिकडे लाईट आणायची आहे. का, कारण जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी येतील. तर इथे काय दिलं त्यांनी, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली अँड स्पेंड्स मोर टाईम विथ हिम. तर इथे काय सांगितलं आहे, त्या लहान मुलाला काय वाटतं की जे डार्क आहे, जो डार्क रूट आहे, म्हणजे जो रस्ता आहे काळोखाचा, तो त्यांनी लाईट करावा, तिकडे प्रकाश आणावा, जेणेकरून त्याचे जे वडील आहेत ते लवकर घरी येतील आणि त्याच्यासोबत भरपूर जास्त टाईम स्पेंड करतील. ठीक आहे. बाय लाईटिंग अप द पाथ द विलेजर्स कॅन कम होम क्विकली अँड स्पेंड मोर टाईम विथ द फॅमिलीज. आता तो ह्यात फक्त त्याच्या वडिलांचा विचार नाही करत आहे, तर सगळ्या विलेजर्सचा, सगळ्या गावकऱ्यांचा पण विचार करतोय. का, तर असे लाईट आणण्याने जे गावकरी आहेत तेही लवकरात लवकर घरी येतील आणि भरपूर जास्त टाईम स्पेंड करतील त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्या फॅमिलीजसोबत. ठीक आहे. ऑल्सो द पोएट विल बी एबल टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. आणि इकडे काय सांगितलं, जो पोएट आहे म्हणजे जो लहान मुलगा आहे
जर त्याचे वडील लवकर घरी आले तर त्याला खूप सारे फेरी टेल्स पण ऐकायला भेटतील. ठीक आहे, म्हणजे लहान मुलांना जे ऐकवतात ना छोटे छोटे पोएम्स असतात ते, आणि स्टोरीज पण ऐकायला भेटतील. ठीक आहे, कोणाकडून? त्याच्या वडिलांकडून. म्हणून मग तो तेच सांगतो की लवकरात लवकर हा काळोख मला घालवायचा आहे. सो तो त्या चंद्राला म्हणजे मागणी घालतो की तुम्ही लाईट द्या आम्हाला भरपूर, जेणेकरून मी इकडे लाईट्स आणू शकेल आणि माझ्या गावकऱ्यांचे व माझ्या वडिलांची मी मदत करू शकेल का लवकर घरी येण्यास. ठीक आहे. सो दिस वॉज द एंड ऑफ दिस पोएम. तर ही एंड होती या पोएमची. ठीक आहे, आणि खूप ब्युटिफुल अशी पोएम होती ही, म्हणजे खूप अशी स्वीट होती आणि खूप सिम्पल होती. ह्या पोएममध्ये जास्त काही त्यांनी टाकलंही नाही आहे. इनफॅक्ट खूप शॉर्ट आणि स्वीटली त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की एक लहान मुलगा असतो आणि त्याची मागणी सांगितली आहे, म्हणजे ठीक आहे त्याला नक्की काय हवं आहे. ठीक आहे, आणि त्याची जी इच्छा आहे ठीक आहे ती त्यांनी प्रकट केली आहे की त्याला मूनलाईट हवी आहे, म्हणजे चंद्रप्रकाश हवा आहे. तेही त्याला बास्केटफुल हवं आहे. बास्केटफुल म्हणजे एक बास्केट भरून किंवा 2 बास्केट भरून हवं आहे. तेही त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नको आहे त्याला, तर त्याच्या गावकऱ्यांसाठी हवं आहे आणि त्याच्या वडिलांसाठी हवं आहे. का? कारण गावात बिलकुल लाईट नसते संध्याकाळची, आणि मग जे विलेजर्स आहेत, जे गावकरी आहेत, ते लवकर घरी येऊ नाही शकत. ठीक आहे, आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला नाही भेटत जास्त. ठीक आहे, तर हेच त्यांनी सांगितलं आहे. आणि सांगता सांगता ते असंही म्हटले की रात्री अंधार असल्यामुळे जे गावकरी आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. म्हणजे पॉयझनस स्नेक्स असतात, साप असतात, विंचू असतात, तर त्यांच्याशी त्यांना सामोरं जावं लागतं. ठीक आहे, तर म्हणून तो खूप मनापासून मागणी करतो चंद्राकडे की तुम्ही आम्हाला जेवढी पॉसिबल होईल तेवढी लाईट द्या, तर जेणेकरून तो त्याच्या विलेजर्सची मदत करू शकेल इनफॅक्ट, आणि जो हा अंधार आहे तो कायमचा तो घालवू शकेल. ठीक आहे, तर दिस वॉज द एंड ऑफ दिस पोएम. ठीक आहे, सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.